राम मेघवाल जी, इसके लिए करूँ अर्जुन राम मेघवाल जी। धन्यवाद अध्यक्ष जी। आपकी अनुमति से मैं प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक संविधान 131वां संशोधन विधेयक 2026 पर विचार किया जाए। माननीय सदस्यगण, इससे पहले कि मैं विधेयक को विचार किए जाने का प्रस्ताव सभा के मतदान के लिए रखूं, मैं सभा को सूचित करना चाहता हूं कि संविधान संशोधन विधेयक होने के कारण इस पर मतदान मत विभाजन द्वारा होगा। लॉबियां खाली कर दी जाए। आता आपण पाहतोय की ज्या क्षणाची वाट पाहिली जात होती गेल्या काही दिवसांपासून 131वी घटना दुरुस्ती विधेयक आता मांडलं जात आहे लोकसभेत आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। लोकसभेच्या अध्यक्षांनी लॉबी खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आता लॉबीमध्ये असलेले सगळे सदस्य आपापल्या जागांवर स्थानापन्न होताना दिसतात आणि आता मतदान घेतलं जाणार आहे, कारण घटना दुरुस्ती आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यासाठीची ही पूर्वतयारी सुरू झालेली आहे। ऐतिहासिक असा हा दिवस आहे। महिला नारी शक्ती वंदन हे जे महिला आरक्षणाचं बिल आहे ते पास केलं जाणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक पारित केलं जाणार का, ही महत्त्वाची घडामोड असणार आहे। अवघ्या जगाचं अवघ्या देशाचं लक्ष ज्याच्याकडे लागून राहिलं आहे तो क्षण आलेला आहे आणि आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे दोन महत्त्वाच्या विधेयकांचं भवितव्य। विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणार नाही अशी भूमिका घेतली आहे, मात्र मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध केला जाईल असं इंडिया आघाडीच्या सदस्यांनी सांगितलंय। 360 हा बहुमताचा आकडा आहे। 360 मॅजिक फिगर गाठण्यासाठी सरकारकडे अजूनही जवळपास 68 मतं सरकारला आवश्यक आहेत। ती मतं मिळणार का? विरोधकांमधली काही पक्ष सरकारच्या बाजूने उभं राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आता अगदी काही क्षणातच या प्रक्रियेला सुरुवात होते। 3 टप्प्यामध्ये ही विधेयक मांडली जात असतात। विधेयक मांडण्यासाठीची परवानगी घेतली जात असते, त्याच्यावर मतदान होतं, त्यानंतर विधेयक मांडलं गेल्यानंतर विधेयकावर मतदान घेतलं जातं आणि त्यानंतर क्लॉज बाय क्लॉज म्हणजे विधेयकातल्या प्रत्येक तरतुदीवर खंडशः विधेयक पारित केलं जातं। या 3 टप्प्यातनं कोणतंही विधेयक जात असतं आणि त्या अनुषंगानं एक टप्पा काल पार पडला। आता दुसरे 2 टप्पे आहेत, दुसरा आणि तिसरा टप्पा विधेयक मांडणं आणि नंतर विधेयक खंडशः संमत करणं, अशा 2 टप्प्यांमध्ये हे विधेयक संमत केलं जाणार। त्यासाठीची मॅजिक फिगर आहे 360। 360 का तर 2/3 बहुमत घटना दुरुस्ती विधेयकासाठी आवश्यक असतं आणि ते विधेयक त्यानंतरच पारित केलं जातं। संसदेच्या 2/3 सदस्यांचा जर पाठिंबा घटना दुरुस्तीला नसेल तर ते विधेयक पारित करता येत नाही। त्यामुळे सरकारची आता कसोटी लागणार आहे या दोन्ही विधेयकांच्या मंजुरीसाठी। अगदी काही क्षणातच या दोन्ही विधेयकांवर मतदान सुरू होणार आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पूर्वतयारी केली जाते। अध्यक्षांनी आदेश दिलेले आहेत की लॉबी लॉक केली जावी। कोणत्याही विधेयकाच्या वेळेला लॉबीमध्ये असलेले सदस्य सभागृहात यावे यासाठी लॉबी लॉक केली जाते आणि त्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात होते। आपण आकडेवारी पाहता आमच्या स्क्रीनवर। लोकसभेचं संख्याबळ 540 आहे, सरकारचं संख्याबळ 292 आहे। गरजेचं आहे 2/3 बहुमत म्हणजे 360 हे बहुमत आवश्यक आहे। भाजपकडे 240 आहे, टीडीपीचे 16, जेडीयूचे 12, इतरही मित्रपक्षांचे त्यांच्याकडे मिळून एकूण 292 सदस्य आहेत। तर दुसरीकडे विरोधकांचे 233 आहे इंडिया आघाडीकडे। यातल्या काही पक्षांनी सरकारच्या बाजूने मतदान करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीने एकमताने हा निर्णय घेतला की महिला आरक्षणाला विरोध केला जाणार नाही, महिला आरक्षणाला पूर्ण पाठिंबा दिला जाईल, पण मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे 50% लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठीचं जे विधेयक आहे त्या विधेयकाला मात्र
विरोध केला जाईल, कारण 2011च्या जनगणनेच्या आधारावर ही मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा घाट सरकारनं घातला आणि विरोधकांचं म्हणणं असं आहे की जातनिहाय जनगणना केली जावी आणि त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना केली जावी. त्यामागे विरोधकांचा युक्तिवाद असा आहे की जातीच्या आधारावर जर जनगणना झाली तर प्रत्येक जातीचं प्रतिनिधित्व भारतात किती आहे याची एकदा कल्पना येईल आणि त्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करणं अधिक सोपं होईल. त्यामुळे जातीच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आणि त्याच अनुषंगानं या विधेयकाला विरोधकांनी विरोध करण्याचं ठरवलेलं आहे आणि सरकारनं आता ही तयारी सुरू केली. आपण थेट जाऊया लोकसभेत. मतदान की प्रक्रिया के बारे में बताएंगे. माननीय सदस्यों का ध्यान स्वचालित मतदान रिकॉर्डिंग प्रणाली का संचालन करने से संबंधित बिंदुओं की ओर आकर्षित किया जाता है. प्रत्येक माननीय सदस्य को मत विभाजन आरंभ होने से पूर्व अपना स्थान ग्रहण करना चाहिए और इस प्रणाली का संचालन उस स्थान से ही करना चाहिए. जब माननीय अध्यक्ष अब मत विभाजन बोलेंगे तो महासचिव मतदान बटन को एक्टिवेट करेंगे और इसके साथ साथ गोंग की ध्वनि सुनाई देगी. मतदान के लिए केवल गोंग की ध्वनि के बाद ही, कृपया ध्यान दें कि केवल गोंग की ध्वनि के बाद ही माननीय सदस्य हेडफोन प्लेट पर मल्टीमीडिया डिवाइस के बाईं ओर लगे वोट सिक्योर बटन और हेडफोन प्लेट पर दाईं ओर लगे निम्नलिखित बटनों में से कोई एक बटन साथ साथ दबाएं. हाँ, हरे रंग के स्टिकर के नीचे, नहीं लाल रंग के स्टिकर के नीचे. मतदान में भाग नहीं लेना, पीले रंग के स्टिकर के नीचे. गोंग ध्वनि दूसरी बार सुनाई देने तक दोनों बटनों को दबाए रखना अनिवार्य है. माननीय सदस्य कृपया नोट करें कि उनके मत दर्ज नहीं होंगे यदि बटनों को पहली गोंग ध्वनि सुनाई देने से पहले दबा दिया जाता है या दोनों बटनों को दूसरी गोंग ध्वनि सुनाई देने तक एक साथ दबाकर नहीं रखा जाता है. माननीय सदस्य दूसरी गोंग ध्वनि के कुछ सेकंड के पश्चात अंतिम परिणाम वास्तव में देख सकते हैं. माननीय सदस्य माननीय अध्यक्ष के आसन के किसी भी तरफ संस्थापित व्यक्तिगत परिणाम डिस्प्ले बोर्डों पर, मल्टीमीडिया डिवाइस पर और हाँ, नहीं, मतदान में भाग नहीं लेने वाले बटन जैसा भी मामला हो पर अपने मत की जांच कर सकते हैं. मत दर्ज नहीं होने की दशा में अथवा यदि कोई सदस्य अपने मत में परिवर्तन करना चाहते हैं तो वे पर्ची के माध्यम से मतदान की मांग कर सकते हैं. Kind attention of honorable members is invited to the points in the operation of the automatic vote recording system. Before a division starts, every honorable member should occupy his or her own seat and operate the system from that seat only. When the honorable speaker says, "Now division," the Secretary General will activate the voting button and a gong sound will be heard simultaneously. For voting, only after the sound of the gong, repeat, only after the sound of the gong, honorable members may simultaneously press the vote secure button towards the left side of the multimedia device on the headphone plate and any one of the following buttons fixed on the right side of the headphone plate. For yes, below green color sticker, no, below red color sticker, abstain below yellow color sticker. It is essential to keep both the buttons pressed till another gong is heard. Honorable members may please note that their votes will not be registered if buttons are kept pressed before the first gong or both buttons are not kept simultaneously pressed till the second gong. Honorable members can actually see the final result after
a gap of a few seconds after the second gong. Honorable members can check their vote on individual result display boards installed on either side of Honorable Speaker's chair, the multimedia device, and also on the yes, no, abstain button as the case may be. In case vote is not registered or if any member wishes to change their vote, they may call for voting through slips. अब मत विभाजन। एकूण मतं झालेली आहेत 489, त्यापैकी 278 मतं यस म्हणजे हो या पर्यायासाठी आहेत, तर नाही या पर्यायासाठी 211 मतं आहेत. ॲब्स्टेन म्हणजे निष्पक्ष राहिलेली मतं आहेत 0. त्यामुळे दोन्ही बाजूनी मतदान झालेलं आहे. 278 मतं मिळालेली आहेत यसच्या बाजूने म्हणजे होच्या बाजूनं, विधेयक मंजूर करण्याच्या बाजूनं, आणि 211 मतं पडलेली आहेत विधेयक नामंजूर करण्याच्या बाजूनं. त्यामुळे 489 पैकी 278 मतं सत्ताधाऱ्यांची आहेत, तर 211 मतं विरोधकांची आहेत. काही वेळातच लोकसभेचे अध्यक्ष या विधेयकावरचा निर्णय जाहीर करतील. आताच्या घडीची ही अपडेट आपण पाहतोय. डिव्हिजन वोटिंग झालेलं आहे. यससाठी 278 आणि नोसाठी 211. 489 एकूण मतदान झालेलं आहे. त्यापैकी 278 हो या पर्यायाच्या बाजूने आहेत, तर 211 नाही या पर्यायाच्या बाजूने आहेत. नेमकं या विधेयकावर काय झालेलं आहे याचा निर्णय आता अध्यक्ष जाहीर करतील. ज्या पद्धतीनं विरोधकांनी जल्लोष केला त्या अर्थी विरोधकांना जे अपेक्षित होतं ते झालेलं आहे असं या मतदानातून दिसतंय. कारण आपण पाहिलं ज्यावेळेला मतदानाचे आकडे या स्क्रीनवर, लोकसभेत लावलेल्या स्क्रीनवर जेव्हा समोर आले त्यावेळेला विरोधकांनी हे आकडे पाहिल्यानंतर बाकं वाजवायला सुरुवात केली. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी विरोधकांनी जी रणनीती आखली होती त्याच अनुषंगानं हे सगळं ही प्रक्रिया पुढे जाताना दिसते. आणि त्याच उलट सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर मात्र थोडीशी शांतता दिसली होती. त्यामुळे नेमकं काय झालंय हे काही वेळातच अध्यक्ष स्पष्ट करतील. त्यानंतर आपल्याला त्याबाबतची कल्पना येऊ शकेल. पण महिला आरक्षण विधेयकावर 489 इतकं मतदान झालं. यसच्या बाजूनं 278 आणि नोच्या बाजूनं 211 म्हणजे विधेयक मंजूर करण्याच्या बाजूनं 278 मतं पडलेली आहेत, तर विधेयक नामंजूर करण्याच्या बाजूनं 211 मतं पडलेली आहेत. अर्थातच 2/3 बहुमत मिळालेलं नाही आहे. 131वी घटना दुरुस्ती महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत मतदानाची प्रक्रिया पार पडते. एक ऐतिहासिक क्षणाला संसदेचे सदस्य सामोरे जात आहेतच, त्याचबरोबर टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून अवघे भारतीय या सगळ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहेत. पहिल्या विधेयकासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लोकसभेत एकूण 3 विधेयकांवर मतदान केलं जाणार आहे. त्यापैकी पहिल्या विधेयकावरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विधेयकाच्या बाजूनं 278 मतं पडली आहेत, तर विधेयकाच्या विरोधात 211 मतं पडली आहेत. 489 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 131वं संविधान संशोधक विधेयक नामंजूर झालेलं आहे. कारण 2/3 बहुमताचा आकडा आवश्यक असताना, म्हणजे 360 इतकी मतं आवश्यक असताना फक्त 278 मतं सरकारी बाजूनं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं पडलेत. त्यामुळे
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनच्या माध्यमातून। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालेलं आहे। काही वेळातच अध्यक्ष या संदर्भातला अधिकृत निर्णय जाहीर करतील, मात्र आत्ताच्या घडीची अपडेट महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालेलं आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा क्षण आहे, कारण या क्षणासाठी सरकारनं खूप मोठी रणनीती आखली होती, मात्र ही रणनीती कुठेतरी फेल होताना दिसते आणि महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय। विरोधकांनी जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांच्या आधारावर सरकारला त्यांचं समाधान करणं अशक्य झालं, त्यामुळे विरोधकांनी आपल्या या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आणि हे विधेयक महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। काही वेळातच लोकसभेत त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल। आपण ही दृश्य पाहतोय, शांतता पसरलेली आहे सभागृहामध्ये। काही वेळातच अध्यक्ष निर्णय जाहीर करतील, पण ज्या पद्धतीनं विरोधी बाकांवरनं जल्लोषाचे सूर ऐकू आले किंवा बाकं वाजवून त्यांनी त्याला प्रतिसाद दिला, त्या अर्थानं विरोधकांनी जी रणनीती आखली होती तीच रणनीती यशस्वी झालेली आहे असं किमान दृश्यांवरून तरी दिसते। अधिकृतरित्या आता त्याबाबतची माहिती जाहीर केली जाईल। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे मतदान घेतलं गेलं। 489 सदस्यांनी या मतदान केलेलं आहे। सत्ताधारी बाकावर थोडीशी शांतता पसरली आहे, तर विरोधी बाकावर ज्या वेळेला मतदानाचे आकडे समोर आले त्यावेळेला जल्लोष दिसून आला होता। बाकं वाजवून विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं, त्यामुळे कदाचित विरोधकांची रणनीती यशस्वी झाली आणि महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याचं समजतंय। अधिकृत घोषणा काही वेळातच होणार आहे। काही वेळापूर्वी लोकसभेत या विधेयकावर मतदान घेण्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारच्या वतीनं भूमिका मांडली। यापूर्वी जी महिला आरक्षण विधेयकं मांडली गेली होती त्याचा उल्लेख त्यांनी केला। 1992-93 साली तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी एक विधेयक मांडलं होतं, ते विधेयक मंजूर झालं होतं। त्यानंतर देवेगौडांच्या काळात आणखी एक महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडलं गेलं, ते सुद्धा पारित झालं होतं। त्यानंतर 2014 साली मनमोहन सिंग यांनी एक विधेयक मांडलं होतं, ते सुद्धा राज्यसभेत पारित झालं होतं, मात्र लोकसभेत ते विधेयक आलंच नव्हतं। त्यामुळे आतमध्ये त्यामागे काही रणनीती होती का असा आरोप त्यांनी केला होता। भाजपचा या विधेयकाला अजिबात विरोध नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर आता हे चौथ्यांदा महिला आरक्षण विधेयकातली ही दुरुस्ती होती आणि त्या संदर्भातलं हे विधेयक होतं। आताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल झालेले आहेत, त्यानंतर हे मतदान पार पडलं। माननीय अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या संदर्भात मतदानाची घोषणा केल्यानंतर एक गॉंग ऐकू आला आणि त्यानंतर दुसरा गॉंग ऐकू येण्याच्या आधी सदस्यांना हे मतदान करायचं होतं। मतदानाचे आकडे पुढे आलेले आहेत। 489 सदस्यांनी मतदान केलंय। 278 सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं, 211 विरोधी पक्षाच्या बाजूनं। 131वे संविधान दुरुस्ती विधेयक हे नामंजूर झालेलं आहे। विधेयकाच्या बाजूनं 278 मतं पडली आहेत, तर विधेयकाच्या विरोधात 211 मतं पडलेली आहेत। 16, 17 आणि 18 एप्रिल रोजी 3 दिवस एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। महिला आरक्षण विधेयकासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। पहिल्या विधेयकाबाबतचं मतदान पार पडलेलं आहे, आणखीन 2 विधेयकं त्यावरचं मतदान बाकी आहे। लोकसभा अध्यक्ष या सगळ्या प्रक्रियेबद्दल आता माहिती देतील। मात्र 131वे घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झालेलं आहे। सत्ताधारी गोटात शांतता पसरली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय दळणवळण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पहिल्या रांगेत बसलेले दिसतात। त्यांच्या चेहऱ्यावर फारसा उत्साह दिसत नाही आहे। स्पष्ट आहे की लोकसभेत हे विधेयक, घटनादुरुस्ती विधेयक, 131वी घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झालेलं आहे। त्यामुळे
ही शांतता पसरली आहे. काही वेळातच लोकसभा अध्यक्ष या संदर्भात अधिकृत घोषणा करतील आणि त्यानंतर आणखीन 2 विधेयकाची प्रक्रिया पार पाडली जाईल. महिला आरक्षण विधेयकाला खरं तर विरोध केला जाणार नव्हता, मात्र एकूणच दोन्ही विधेयकं एकत्र जर आणली गेली तर आम्ही याला विरोध करू अशी भूमिका विरोधकांनी मांडली होती आणि त्या अनुषंगानं विरोधकांनी 211 मतं ही या विधेयकाच्या विरोधात दिलेली आहेत. NDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या अपडेट्स पाहताय. काही वेळापूर्वीच महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं, दुरुस्ती विधेयक 131वी घटना दुरुस्ती, आणि त्या विधेयकावरचं मतदान पार पडलेलं आहे. 489 मतं या मतदानात पडलेली आहेत, त्यापैकी 278 सत्ताधारी पक्षाच्या वतीनं म्हणजे येस हो या विधेयकाच्या बाजूनं आणि 211 मतं ही या विधेयकाच्या विरोधात पडलेली आहेत. ॲब्स्टेन म्हणजे कोणत्याही बाजूला नसलेली मतं अवघी 0 आहेत. त्यामुळे एकतर विरोध किंवा एकतर बाजूनं अशीच मतं पडलेली दिसत आहेत. लोकसभेत 489 सदस्यांनी मतदान केलं. 131व्या घटना दुरुस्ती विधेयकावर हे मतदान पार पडलं. यापूर्वी ज्या वेळेला महिला आरक्षण विधेयक आणलं गेलं त्या वेळेला ते बहुमतानं म्हणजे 2/3 मतानं ते पारित केलं गेलं होतं. त्याचा उल्लेख करताना अमित शहा यांनी यापूर्वीच्या घटना सांगितलेल्या आहेत. 1972-73ला पहिल्यांदा एक विधेयक आणलं गेलं, मात्र त्यानंतर 1992-93 मध्ये जे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी महिला आरक्षण विधेयक आणलं होतं ते बहुमतानं मंजूर करण्यात आलं. त्यानंतर 1996च्या सुमारास तत्कालीन पंतप्रधान HD देवेगौडा यांच्या काळात सुद्धा एक महिला आरक्षण विधेयक दुरुस्ती विधेयक आणलं गेलं, ते सुद्धा बहुमतानं पारित झालं. मात्र 2014 साली तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विधेयक आणलं होतं ते विधेयक मात्र फक्त राज्यसभेत पारित करण्यात आलं. लोकसभेत मात्र ते विधेयक मांडता आलं नव्हतं, कारण त्यानंतर सरकार मनमोहन सिंग यांचं पायउतार झालं होतं आणि त्यानंतर नरेंद्र मोदी सरकार स्थानापन्न झालं होतं. 2014 ते 2026 12 वर्षाच्या कालावधीत नरेंद्र मोदी सरकारनं हे विधेयक आता पुन्हा एकदा घटना दुरुस्तीच्या स्वरूपात आणलेलं आहे. विरोधकांनी या विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं होतं की महिला आरक्षणाला विरोध नाहीये, मात्र त्या आडून जी मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा घाट घातला जातोय त्याला मात्र आपला विरोध असेल. मतदारसंघाची पुनर्रचना करायची असेल तर ती 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेच्या आधारावर न करता 2027च्या जनगणनेच्या आधारावर केली जावी. जी जनगणना आता सुरू आहे, जातनिहाय जनगणना, त्याच्या आधारावर केली जावी. मात्र तोपर्यंत उशीर होईल अशी भूमिका सरकारची आहे, कारण जनगणना झाल्यानंतर त्याची आकडेवारी जनगणना आयोगासमोर ठेवली जाईल आणि आयोग त्यावर निर्णय घ्यायला जवळपास 2 ते 3 वर्ष जातील आणि 2029ला हे विधेयक लागू करता येणार नाही. त्यामुळे 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघाची पुनर्रचना करावी अशी भूमिका सरकारची होती. आपण पुन्हा एकदा लोकसभेत जाऊया. अपनी अपनी सीट पे बैठिए प्लीज. प्लीज अपनी सीट पे बैठिए. प्रश्न ये था कि भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक पर विचार किए जाए. शुद्धि के अद्य दिन मत विभाजन इस प्रकार है. हाँ 298 298, ना 230 230. प्रस्ताव संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ. अब इस संविधान संशोधन पर विधेयक पर आगे की कार्रवाई करना संभव नहीं है. अतः संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 तथा परिसीमन विधेयक 2026 के संबंध में आगे की कार्रवाई पर निर्णय लेना है. माननीय संसदीय कार्य मंत्री जी. Honorable Speaker, sir, besides the Constitution 131st Amendment Bill, we have 2 other bills, namely the Union Territories Laws Amendment Bill 26 and the Delimitation Bill 2000
26, which are intrinsically interrelated with the Constitution 131st bill. So it cannot be viewed from the isolation. इस दृष्टि से माननीय सभापति महोदय, जो नतीजा आया है, ये इतना ऐतिहासिक और महत्वपूर्ण बिल पर देश का महिलाओं को अब सम्मान अधिकार देने का जो बिल है, उसको विपक्ष ने साथ नहीं दिया। बहुत खेद की बात है और इस ऐतिहासिक पल को आप अपना एक मौका था, आपने गंवाया है। आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महिलाओं को जो सम्मान देने का, अधिकार देने का हमारा अभियान जारी रहेगा और हम अधिकार दे के ही रहेंगे आगे। अब सभा की कार्रवाई आगे दो शेष जो बिल्स है उसको आगे नहीं बढ़ाने का मैं अनुरोध करता हूं। सभा की कार्रवाई कल दिनांक 18 अप्रैल 2026 को प्रातः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है। आणि या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी जी माहिती दिली त्यानुसार 298 मतं ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने म्हणजे बिलाच्या बाजूने पडली, मात्र 230 मतं ही बिलाच्या विरोधात पडली। त्यामुळे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर करण्यात आलेलं 131वी घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर करण्यात आलेलं आहे। लोकसभेत एकूण 489 सदस्यांनी हजर राहून मतदान केलेलं आहे, तर गैरहजर मतदारांनी सुद्धा आपलं मतदान आधीच पाठवलं होतं। त्यामुळे आता एकूण मतदानापैकी 298 मतं ही विधेयकाच्या बाजूने पडली, तर 230 मतं ही विधेयकाच्या विरोधात पडली। त्यामुळे ऐतिहासिक 131वी घटना दुरुस्ती मंजूर होऊ शकली नाही। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालेलं आहे आणि त्यामुळे पुढची 2 विधेयकं न मांडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सरकारची एक मोठी नामुष्की म्हणावी लागेल, पण सरकारने त्याचं खापर विरोधकांवर फोडलंय, कारण एक ऐतिहासिक असा निर्णय घेण्याची संधी या सभागृहाला होती। आताच काही वेळापूर्वी किरेन रिजिजू संसदीय कार्यमंत्री त्यांनी महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी असं म्हटलं की एक ऐतिहासिक क्षण होता, ऐतिहासिक निर्णय घेण्याची सभागृहापुढे संधी होती, मात्र विरोधकांनी ती संधी गमावलेली आहे। त्यामुळे पुढची 2 बिलं न मांडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। पुढची 2 बिलं म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आणि आणखी एक विधेयक होतं, ती विधेयकं न मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे। सभागृहाचं कामकाज आता स्थगित झालेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो 3 दिवसांचं 16, 17, 18 एप्रिल असं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी घेण्यात आलेलं होतं। 2 दिवस कामकाज चाललं। काल हे बिल मतदानासाठी मांडण्यासाठी परवानगी घेण्यात आली आणि त्यानंतर आज हे बिल मतदानासाठी मांडण्यात आलं। त्यापूर्वी विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूने भाषणं झाली, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले गेले। या भाषणांना सविस्तरपणे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरं दिली आणि त्यानंतर हे बिल ज्यावेळेला मांडण्यात आलं त्यावेळेला हे बिल नामंजूर करण्यात आलेलं आहे। आकडे काय आहेत तर 360 मतं आवश्यक होती, बिलाच्या बाजूने 298 मतं पडली, तर बिलाच्या विरोधात 230 मतं पडलेली आहेत। 489 सदस्यांनी हजर राहून मतदान केलेलं आहे, तर उर्वरित सदस्यांनी गैरहजर राहून आपली मतं या अगोदरच पाठवून दिलेली होती। त्यामुळे ती सगळी मतं काउंट केल्यानंतर, ती सगळी मतं मोजल्यानंतर बिलाच्या बाजूने 298 आणि बिलाच्या विरोधात 230 अशी मतं पडलेली आहेत। बहुमताचा आकडा 360 होता, त्यामुळे जवळपास 62 मतं कमी पडलेली आहेत। 62 मतं विरोधकांमधली जर सत्ताधाऱ्यांना मिळाली असती तर हे ऐतिहासिक विधेयक मंजूर होऊ शकलं असतं। महिलांना 33% आरक्षण या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून लोकसभेत आणि विधानसभांमध्ये दिलं जाणार होतं। आतापर्यंत फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण आहे, राजकीय आरक्षण, मात्र लोकसभा आणि विधानसभेत सुद्धा ते आरक्षण मिळू शकलं असतं। मात्र हे विधेयक नामंजूर झालेलं आहे। त्यामागे विरोधकांची भूमिका ही आहे की अगोदर 2011ची जनगणना त्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना न करता 2027च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना करा आणि त्यानंतरच हे बिल आणा, कारण त्यानंतर जातनिहाय आकडेवारी कळाल्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना करणं हा योग्य निर्णय ठरेल असं विरोधकांचं मत होतं आणि त्या अनुषंगानं त्यांनी या विधेयकाला विरोध करण्याचं ठरवलं होतं। तशी भूमिका घेतली होती। इंडिया आघाडीच्या 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत हाच निर्णय घेण्यात आला होता। यापैकी विरोधकांपैकी बहुतांश पक्षांचं मत हे महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या बाजूने होतं,
मात्र मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला त्यांचा विरोध होता आणि एकूणच या दोन्ही बिलांना विरोध करण्याचा निर्णय विरोधकांच्या बैठकीत झाला आणि त्यानंतर हे मतदान पार पडलं. आकडे आपल्यासमोर स्पष्ट आहेत. 489 सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून मतदान केलं, तर एकूण मतदानाचे आकडे पहा 298 बिलाच्या बाजूनं आणि बिलाच्या विरोधात 230 मतं पडली. अमित शहा हे थोड्या वेळापूर्वी बिल मांडण्यापूर्वी काय म्हणाले होते आपण ऐकूयात. हम जाति जनगणना कराएंगे मान्यवर, और ये निर्णय होने के बाद अब जो जनगणना हो रही है उसमें जब व्यक्तियों की गणना होगी तब जाति का कॉलम आने वाला है और जाति की गणना भी होगी, ये सुनिश्चित है. 127 सीटें ऐसी है जहां 20 लाख से ज्यादा वोटर है. अब इसमें एक व्यक्ति, एक मत और एक मूल्य